हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो. तर चला, काल जर तुम्ही माझा व्लॉग बघितला असाल ना, तर तुम्हाला कळलंच असेल ना, की कालच्या व्लॉगमध्ये मी टाकलं होतं की मी गावी जायला निघालेली आहे. तर आज मी गावी सकाळी 5 वाजता आलेलीसुद्धा आहे आणि तुम्हाला दाखवत होते की बॅकचं बॅकग्राऊंड म्हणजे मी कुठे आहे, तर गावी आहे. तर ना इथे कविता कामाला निघून गेलेली आहे आणि तिने सकाळी ना नाश्त्यामध्ये आमच्यासाठी म्हणजे आणि ती पण टिफिन घेऊन जाते त्यासाठी तिने जवळा बनवून ठेवला होता आणि भाकरी बनवून ठेवली होती. तर ते मी अंड्याचं आता मी एकच अंडं बनवते म्हणजे मनोहर जवळा खात नाही, त्याच्यासाठी मला हा घाट परत घालावा लागला. साधा एक ऑमलेट त्याला बनवून दिलेला आहे की फक्त एक मिरची कांदा वगैरे त्याला काही लागत नाही, साधं सिम्पलच ऑमलेट लागतं. तर मी पहिला ते एक अंडं मी ऑमलेट काढलेलं आहे आणि त्याला नाश्ता करून दिलेला आहे. त्याच्यानंतर ना मी आणि म्हणजे मुलांनी वगैरे नाश्ता केलेला आहे, म्हणजे जवळा वगैरे आम्हाला तिघांना पण चालतो. तर ते आम्ही पहिला मस्तपैकी नाश्ता वगैरे करून घेतलेला आहे. तर ते बघा हा जवळा आणि भाकरी तर आहेच. आयुष मित्र पण नाश्ता वगैरे करून झालेले आहेत मस्तपैकी आणि छान मस्तपैकी म्हणजे आल्या आल्या ना नाश्ता वगैरे तयार होता, त्यामुळे काही टेन्शन नव्हतं की परत आता इथे पण सगळं उठल्या कामाला वगैरे लागा म्हणजे नाश्ता वगैरे बनवायला लागला असं काय नव्हतं. कविता नाश्ता बनवून गेली होती कामाला. तर इथे छान मस्त असं भाकरी आणि जवळावरती ताव वगैरे मारला, सगळ्यांचा नाश्ता वगैरे झाला आणि इथे मनोहरने वगैरे तिच्या कामाचं इथे सेटअप लावत होता हा की त्याला आता कामाला बसायचं आहे म्हणून. त्याला कुठेही गेलं तरी पण जर त्याला म्हणजे घरूनच काम असतं ना, त्याच्यासाठी त्याला कुठेही गेलं तरी पण कामाला बसायचंच असतं. तर इथे आता त्याने तो सेटअप वगैरे लावतो आणि तुम्हाला हे दाखवते ना, ते पाठच्या साईडचा माझ्या घराच्या पाठचं आपलं बोलतो ना पाटलेदार बोलतो आपण किंवा पडवी वगैरे बोलतो. तर इथलं तुम्हाला ते थोडंसं मी दाखवते आणि इथे ना हे आमचं जे खाली व्हाईट कलरचं घर दिसतं आहे ना, ते म्हणजे ह्या घराच्या अगदी बाजूला आहे ना व्हाईट कलरचं छोटंसं दिसतं आहे, ते आमचं मेन घर आहे, म्हणजे मूळ घर बोलतात ना, ते आमचं अगदी म्हणजे पाठच्या दारातूनच दिसतं. म्हणजे आम्हाला खाली हाक वगैरे माझे जावा वगैरे काय आलेल्या आहेत ना, तर मी बघत होती की त्या दिसत आहेत का, पण त्या दिसल्या नाही. मग मी तुम्हाला आपलं शूटिंग करून दाखवलं की माझ्या तिथे पाठच्या दाराने आमचं मोठं घर दिसतं. त्याच्यानंतर ना आता इथे तुम्हाला साईडला चहा पण दिसतो आहे, पण काय आलं कोणीतरी ना म्हणजे सचिनच्या हातून म्हणजे धीराच्या हातून ना कोणीतरी खरवस पाठवून दिलेला आहे. जरी चहा प्यायचा असेल तरी पण ते खरवस बघितलं ना की असं मोह आवरत नाही. म्हणजे मी ना तो चहा बाजूला ठेवला आणि पहिला मी खरवस टेस्ट केलेला मस्त. म्हणजे हा म्हणजे गावचा जसा गावची गाय वगैरे वियाली असेल ना, तर पहिला दूध निघतं त्याचा खरवस तुम्हाला माहितीच असेल सगळ्यांना. तर त्याच्याने खूप छान टेस्टी लागतं. मी मुंबईला पण खरवस वगैरे बनवते, पण कदाचित माहिती नाही तो कुठून येतो, कुठल्या म्हणजे मुंबईच्याच गाई वगैरे असतील किंवा मला माहिती नाही कुठल्या मुंबईच्या डेअरीतून वगैरे येत असेल ना, आपल्याला माहिती नसतं. पण ह्याची टेस्ट आणि मी घरामध्ये बनवते त्याची टेस्ट ना एकदम वेगळी होती. तर इथे ना सगळं छान माझा नाश्ता वगैरे करून झाल्याच्यानंतर आता दुपारच्या जेवणाला मी लागली होती आणि नेमकं काय झालं, दुपारच्या जेवणामध्ये ना घरामध्ये आमच्याकडे जिथे जिथे पालखी असते ना दुपारची थांबते पालखी, तिथे ना सगळीकडे जेवण असतं आणि मला माहितीच नव्हतं की मनोहर आणि सचिन आणि घरातली मुलं पण माझी 2 म्हणजे दीराची मुलं साईश आणि सर्वेश ती लोकं पण बाहेर जेवायला जाणार होते. मला अजिबात माहीत नव्हतं. मी म्हणजे डाळभातचा कुकर वगैरे लावला एक्स्ट्रा आणि तो माझं जेवण एक्स्ट्रा झालेला. तर मी तो तसाच ठेवला कुकर आणि भात एक डब्बा आणि आता फक्त मिताली, मी आणि आयुषच घरात जेवायला होतो. तर ना इथे कविताकडे थोडंसं ना तिने बुधवारी चिकन बनवलं होतं, ते चिकन होतं. आदल्या दिवशी वांगा बटाटा बनवलं होतं ते होतं आणि जवळा होता प्लस भात आणि होतंच म्हणजे थोडं भरपूर काय होतं तिघांसाठी आम्हाला खूप झालं होतं. दुपारी आमचं मस्तपैकी शॉर्टकट असं जेवण वगैरे झाल्याच्यानंतर ना इथे मी तुम्हाला बोलले ना की आमच्या खालच्या घरामध्ये माझ्या जावा वगैरे पण आल्यात. तर त्या आल्या होत्या मस्तपैकी जेवण झाल्याच्यानंतर खूप उशिरा मी अगदी चहा वगैरे होईपर्यंत छान गप्पा वगैरे मारल्या. त्याच्यानंतर ना आता त्यांची आज गाडी होती, त्यांना मुंबईला निघायचं होतं म्हणून त्या खाली बॅग आणायला वगैरे म्हणजे तयारी करायला गेल्या. तोपर्यंत ना आता आमच्याकडे उद्या पालखी येणार आहे ना, तर हे अंगण सारवायचं आहे म्हणून ना बाजूच्याच घरातून हा मनोहर आता शेण घेऊन आलेला आहे की जेणेकरूनच रात्री हे अंगण वगैरे सगळं सारवायला बरं पडेल. आणि इथे हे सगळं काम ना मनोहर करतो आहे, म्हणजे शेण वगैरे जे आणायचं होतं ना. आणि माझा नवरा तर ना गावचाच आहे, त्याच्यामुळे ना त्याला ह्या कुठल्या गोष्टीची असं म्हणजे नाही की मी शेण उचलू काय वगैरे असं काय नाही. त्याला अगदी बोललं असं ना की सारव म्हणून, तर त्याने सारवलं पण असतं. पण काय आहे त्याचं काम अजून बाकी होतं ना, त्यामुळे
तो बोलला की मला तेवढा टाईम मिळणार नाही आणि त्याच्यानंतर मला थोडंसं ना मार्केट वगैरेमध्ये जायचं आहे. तर त्यासाठी ना मला म्हणजे त्यांनी पहिला थोडंसं त्याचं काम होतं ते त्यांनी आटपून वगैरे घेतलं. आणि हे बघा माझ्या जावा दोन्ही पण आहेत ना, आणि हा दीर त्याची आई वगैरे सगळेजण म्हणजे म्हणजे चुलत सासू वगैरे आता गावी जायला निघालेले आहेत. तर मी बोलली चला आता ही लोकं ना मागच्या टायमाला पण असंच मी थोडंसं शूट केलं होतं. तर मी बोलले की चला आता ह्या टायमाला पण जात आहे ना, ह्या टायमाला पण थोडंसं शूट करावं म्हणून. तर इथे अगदी आमच्या दारातच समोरच मी जेव्हा गाडी पकडते ना, मी जेव्हा आमची बस असते ती स्टँडवरून असते आणि म्हणजे फक्त इथे 2च गाड्या येतात, की वरती गाव आहे ना, त्या गावातून फिरून 2च गाड्या येतात. तर त्या एका गाडीत म्हणजे ही लोकं तिकीट बुक केलेली. मला ह्या गाडीची तिकीट म्हणजे बुक करायला मिळालीच नाही, म्हणजे रिझर्वेशन नव्हतं, गाडी फुल होती. त्यामुळे माझी इकडची काय गाडी वगैरे बुक झालेली नव्हती. पण ह्यांची गाडी आहे ना, ह्या लोकांनी 1 महिना आधी बुकिंग केली होती, म्हणून ह्या लोकांना इथूनच ह्या बसची ह्या लोकांना तिकीट वगैरे मिळालेली आहे. आणि एकदम आमच्या दारातून म्हणजे एक बोलतात ना, 1 पाऊल घरात आणि 1 पाऊल बसमध्ये, असं अगदी एकदम इझी प्रवास असतो आमचा. आणि हायवेलाच उतरल्यामुळे ना अगदी रिक्षाने जवळपासच त्या लोकांचं जिथे उतरणार ना अंधेरीला, अगदी जवळच आहे, तिथे पण जास्त म्हणजे लांब नाही आहे तिथूनसुद्धा. तर इथे मस्त वाटतं हे लोकांना बाय वगैरे आम्ही करून ना, ही लोकं आज म्हणजे एका दिवसासाठी यायचं आणि जायचं ना, खूप असं जीवावरती येतं. म्हणजे गावी यायचं आणि 1-2 दिवसातच लगेच जायचं ना, माझ्या पण इतकं जीवावरती आलेलं ना की लगेच म्हणजे यायचं का आजच आम्ही आलो आणि दुसऱ्या दिवशी आम्ही आता लगेच निघणार. जेव्हा आमची पालखी येईल ना घरामध्ये त्याच दिवशी आम्ही पण निघणार. तर इथे आता ना ते लोकं गेल्याच्यानंतर आता आम्ही निघालेलो आहोत मार्केटला. तर इथे बघा ही आमची एकदम वेशीला लागते ना, ह्या पलीकडे गेलात की एक दुसरं गाव आहे. ही नदी आहे, नदी पूर्ण आटलेली आहे आणि जी तुम्हाला झूम करून दाखवलं तिथे आमचं म्हणजे लास्ट माणसाची अंतिम यात्रा जी असते ना, म्हणजे स्मशानभूमी आहे तिथे. तर ते मी तुम्हाला झूम करून दाखवत होते. पूर्ण गाव ना आता म्हणजे आता जसं आता मे महिना चालू होईल ना, त्याच्या आधीच सगळं रखरखाट सगळं. आणि इथे सगळं म्हणजे कोणी कोणी तरवे आपले भाजून पण ठेवले. तरवे म्हणजे जी आपापली शेतीची जागा असते ना, ती भाजून वगैरे पण ठेवलेली आहे. आणि इथे बघा समोर एकदम सूर्यास्त पण कसं मस्त होत आहे. तर इथे म्हणजे आम्ही जाताना थोडंसं उजेड होतं, पण येईपर्यंत पूर्ण अंधार झाला होता घरात येईपर्यंत. आणि हा आहे आमचा साखरपा मार्केट आणि हा आहे साखरपा डेपो. आता इथे ज्याच्या त्याच्या घरी ना म्हणजे पालखी वगैरे येणार आहे ना, त्यामुळे ना इथे मार्केट पण जास्त असं ओपन नव्हतं. एकदम थोडीशीच मार्केट ओपन होते. आमचं मस्तपैकी जेवढं जेवढं सामान होतं तेवढं घेतलं आणि आम्ही घरी आलो. इथे समोरच्या घरामध्ये बघा आता पालखी चाललेली आहे. तर आता ना ह्या घरातून आता देव दुसऱ्या घरामध्ये चाललेले आहेत आणि पालखीची हीच तर खरी मजा असते. देव आपल्याला भेटायला येत असतात. म्हणजे वर्षाचं पूर्ण वर्ष आपण जेव्हा आपण गावी वगैरे जातो, आपण देवाला भेटायला मंदिरात जात असतो. पण हा एक टाईम असतो ना शिमगा, की देव आपल्याकडे भेटायला आपल्याला येत असतात. आणि इथे बघा पालखी जाते ना, तर इथे सगळी घरातून कशी मस्तपैकी बघतायत, घरातूनच एन्जॉय करतात. पालखी म्हणजे रस्त्यावरून चालली तर. आणि ही पालखीचं चित्र बघा आमच्या साईशने काढलेलं आहे. त्याला इतकी म्हणजे आवड आहे ना, तो पालखीसुद्धा नाचवायला जातो. तुम्हाला नंतर शूट करून मी दाखवते की तो सुद्धा पालखी नाचवतो. म्हणजे लहान मुलांना पण चान्स देतात. आणि इकडे बघा एका साईडला बॅडमिंटन खेळणं चालू आहे. मस्तपैकी आमचं जेवण वगैरे झाल्याच्यानंतर आम्ही पालखी बघायला गेलेलो आणि इतकी छान पालखी नाचवतात ना. पूर्ण आता तुम्हाला मी पुढे दाखवते की पालखी आमच्याकडे कशी नाचवली वगैरे जाते. तर आता ना पुढचा तुम्हाला पूर्ण व्हिडिओ आहे ना, असं छान मस्त प्रत्येकजण पालखीला खांदा लावत असतो आणि प्रत्येकजण पालखी अशी नाचवत असतात. आणि छान म्हणजे ना अगदी म्हणजे देव इतके स्पीडमध्ये डोक्यावरती वगैरे घेऊन पालखी नाचवतात, पण देव जरासुद्धा हालत नाही. ॲक्च्युली ते देवाचे रूप आहेत ना, ते बांधलेले असतात पालखीमध्ये, पण ना जरा पण पालखीचा खूर आहे ना, तो जमिनीला टेकता कामा नये अशा पद्धतीने छान अशी पालखी नाचवतात. म्हणजे हा पालखी अशी खाली जमिनीला लागली नाही पाहिजे आहे. आणि डोक्यावरती वगैरे ठेवून पूर्ण
पालखी डोक्यावर ठेवून एका एक साईडनी फिरवली जाते. पण ते बघायला ना इतकं छान वाटतं ना, पूर्ण असं गाव जमा झालेला असतो आणि देवाकडे बघत ना, म्हणजे असं देव जे रूपं लावलेले आहेत ना, ते पालखीत बघायला ना इतकं छान वाटतं, इतकं मन प्रसन्न होतं ना, असं वाटतं फक्त ते पालखीतल्या देवांकडेच बघत राहावं. इतकं मस्त वाटतं, मन खूप प्रसन्न होतं. तसे मस्तपैकी सगळेजण आपल्या आपल्या पद्धतीने ना पालखी नाचवतात वगैरे, डोक्यावरती घेऊन असं बघा. जेव्हा जड होते ना तेव्हा ॲटोमॅटिक सगळेजण जमा होऊन पालखी इथे हे करतात, म्हणजे पकडली जाते पालखीला. आणि इथे बघा आमचा साईश आहे ना पालखी नाचवतो आहे. म्हणजे इतक्या लहान मुलांनासुद्धा आता चान्स द्यायला लागलेले आहेत. पहिला द्यायचे नाहीत, पण आता लहान मुलांनासुद्धा चान्स द्यायला लागलेत. मस्त इथे ना 11:30पर्यंत तर छान मैदानामध्येच सगळी पालखी वगैरे नाचवल्याच्या नंतर ना, आता जिथे ज्या ठिकाणी पालखी, हे बघा अशा प्रकारे ना अशी सगळेजणं जोई जाय करून ना पालखी नाचवत असतात. तर असं झाल्याच्यानंतर आता ना एंडिंगला हे असं पद्धतीने करून मग पालखी ना आता जिथे बसणार आहे, ज्या घरामध्ये बसणार आहे ना, तिथे चालले. आणि तिथे पण जाताना पूर्ण पालखी नाचवत जातात. आणि पूर्ण पालखी खेळवत जिथे ठेवायची आहे, ज्या घरात ठेवायची आहे, तिथेसुद्धा जवळजवळ 15 ते 20 मिनटं पालखी नाचवतात. आणि बघा पूर्ण गाव जमा झालेला असतो हे पालखी नाचवतात ते बघण्यासाठी. आणि हे लिमिटेडच लोकं, म्हणजे सगळेच उठसूट सगळे येतात आणि खांदा लावतात, असं सगळ्यांनाच जमत नाही. तिथे मस्तपैकी बघा छान असं सगळेजण चाललेले आहेत आता. आणि तुम्हाला परत दाखवते की पुढे जिथे आता ज्या घरामध्ये पालखी बसणार आहे, हे बघा इथे जातासुद्धा पालखी अशी नाचवत नेतात. आणि जिथे बसणार आहे ना तिथे खूप, म्हणजे 15 मिनटं तुम्हाला सांगितलं ना, 15 मिनटं नाचवतात. आणि त्याच्यानंतर मग ती लोकं जागेवरती ठेवतात. मग त्याच्यानंतर ना दुसऱ्या दिवशी सकाळी डायरेक्ट पालखी उठते आणि मग घरात घ्यायला सुरुवात करते. तर आता मग आज ही रात्र गेल्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजेपर्यंत आमच्या घरी येणार आहे. तो ब्लॉग मी तुम्हाला पुढे दाखवते. तर चला आजचा ब्लॉग मी आता इथेच थांबवते. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला आहे ते कमेंट करून नक्की सांगा. आणि जर ब्लॉग आवडला असेल ना तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर पुढे पालखीचा खेळ असंच बघत राहा.